बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. आवराम भाऊ चालवलंय कुठे इकडे तुम्ही? चला की कुठं चला? आलू जवळ सांग. काढा जर सांगण्याना बिगण्यान चला 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 लगीन घाई असल्यासारखं ग. बघा बघा डोळ्यांनी तुमच्या. काय इथं आता? काय म्हणजे? ग्रामपंचायत आहे. हा काय झाले? काय काय झालंय? काय त्याला कुलप लावलेलं दिसा ना तुम्हाला? चांगलं टपाऱ्या कुलूप ठोकले ग्रामपंचायतीला. आपण तुम्हाला काय अडचण आहे? ग्रामपंचायतला कुलूपच असतं ना. सुभाषराव मला हेच दाखवायचंय फरक. सत्य सत्य मधला मला हाच फरक दाखवायचा आहे. माझी बायको गावची सरपंच असताना त्यावेळेस ग्रामपंचायत कायम उघड असायची. आता कुलप जवळ पण यावं कुलप. कशी लोकांची कामं होतात. नाही नाही रामभाऊ म्हणते ते अगदी बरोबर आहे. टाइम बघा ना अध्यक्ष, टाइम बघा ना. दोघांच्या डोक्यात काय फरक पडलाय का काय बाळासाहेब? आणि गावातली माणसं रानामध्ये कामाला गेल्यावर सुगीची ग्रामपंचायत उघडून काय उपयोग द्या दुपारा. हॉटेल मध्ये तुम्ही झालाय म्हातारा बैल. हा आणि ह्या रामभाऊला आकलीचा तपास नाही. अरे मी म्हातारा झालोय, काम म्हातारा झालं नाही. हे बाळ्या हा. अरे तुला अक्कल नाही का? काय आम्ही चांगलं दाखवू का नाही? अरे बंद ग्रामपंचायत तुम्हाला दिसत नाही का? अरे माकडा रविवार आहे या रामभाऊ. रविवारचा तुझ्या बापाने ग्रामपंचायत उघडली होती कर. असं ना रविवार असं ना. माझी बायको गावची सरपंच असताना मी ग्रामपंचायत लावतच नव्हतो. अरे तू बिनकामीच होता रामभाऊ. ए बाळ्या अरे लोक सहीसाठी घरी येतील म्हणून मी इथंच थांबायचो. ह्याला म्हणायचं कार्यक्षमता, ह्याला म्हणायचं तत्परता, ह्याला म्हणायचं आदर्श सरपंच. तू काय मला सांगतोय? 24 तासाचा सरपंच. आवराम भाऊ त्यांच्या हातात सत्ता दिली. त्यांनी ग्रामपंचायत बंद ठेवू नाही तर उघडी ठेवू. आता- काय करायचं? घेणं देणं आहे का? असं कसं बोलता अध्यक्ष तुम्ही? ए, तुझी सत्ता लोकांनी उलटी पालती केली रामभाऊ. 5 वर्ष त्यांना करून दे नीट नीटक. तू कशाला त्यांच्या चुका काढत बसतो? हा सारखी ग्रामपंचायत माझ्या काळात उघडी असायची ना. मग ग्रामपंचायतला आराम म्हणून सारखं कुलप लावतात काय? अहो एखादा तरी 5 वर्षात एखादा तरी आदर्श सरपंच पुरस्कार भेटला का तुम्हाला? सुभाष एवढं काम जर चांगलं करत होतो बरं का महाराष्ट्रातल्या इतर सरपंचांना तो पुरस्कार मिळावा म्हणून मी नाकारायचो. महिन्याला आदर्श सरपंच पुरस्कारची ऑर्डर. आमदार साहेबांची तिथं वाद कसा काय घातला मला पुरस्कार मिळाला नाही म्हणून? ए तो दिल्लीचा पाहिजे होता मला. किरकोळ महाराष्ट्रातला पुरस्कार तुमच्या हात. अरे तुला तालुक्याचा मिळाला आणि तुला दिल्लीत. कबड्डी 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 कबड्डी. अरे काय लावलंय? एकमेकांना हाणायला लागले आणि कबड्डी खेळायला मग लागले. काय तर तालुक्याचा मिळाला मला दिल्लीचा पाहिजे पुरस्कार. तुझ्या बापाने पुरस्कार काय म्हणले? ऐका आवरा. जास्त हस्तक्षेप ग्रामपंचायत मध्ये करू नका. चालवली निवसी ह्यांनी ग्रामपंचायत चालू द्या. परवा सुभाषराव म्हणत होती आल्यावर चापटायचा रामभाऊला सारखा ढवळ कोण? संजय मेंबर सारखी अशी कुत्रीत ना मध्ये मित्र म्हणून घेणारी काय नका लावलंय तुम्ही? कचा कचा चावीन रामभाऊ. कुत्रा आहे काय बाळा तू? अरे ग्रामपंचायत पुरस्कार चला माझ्या पैसे मला हात पाडून हातात दे ना. चावाय निघाला हो तुझा. सीसीटीव्ही कॅमेरा का कशाला वाद घालता? कॅमेरा पुढे उलटा पालटा करीन मी. कॅमेऱ्याला बाजून हाणेन. अहो रामभाऊ हे तिथे उन्ही धुणी करण्यापेक्षा ग्रामपंचायत कुलूप कसं उघडाल आणि गावची कशी काम होतील त्याच्यासाठी भांडा बाबा तुम्ही. रामभाऊ काय करतो माहिती का? हा उभा राहतो
स्वतः पडतो दुसरी 2-3 शिटा पाडतो. अरे राम काय कुत्र्या कुत्र्या ह्या वेळेस मी फॉर्म सुद्धा भरला नव्हता दुसऱ्याला संधी मिळावा म्हणून. अरे ते 3 मत पडली होतं त्याला मागच्या वेळेस. ए कुत्र्या ए चला चहा पाचतो तुम्हाला हॉटेलमध्ये बाप मला हट्ट करून स्वतः उभा राहिला आणि 3 मत पडले तुला पडले. यार काय लागा तुम्ही मी पैसे देतो हा. मी इतका मरस्तोवर मारीन ना इतका मरस्तोवर मारीन. ऐका चला चहा पाचतो तुम्हाला मी बापूचा. पैसे देतो पण हिथं नको गोंधळ. चला, चला. हा? तुझं मला माहित नाही गरीबाच्या नुसतं अंगा यायचं धावून. हा अरे आला का भांडू नका तुम्ही संजय मेंबरच्या नादीला गे ते चल कसा टचा तुला. तो सरळ होता त्याला वाकडा रामभाऊनीच केलाय. हा रामभाऊ तुमचं आणि बाळासाहेबांच्या घरीची दारी येत असते. म्हणलं शहाण्या माणसांना दाखव मला काय माहिती इतकी मूर्ख असाल तुम्ही. तुझ्या बापाने दाखवली तर खरं बाळ्या पाहिजे. एक शब्द बोल नको थांब थोडासा व्यायाम करू दे. सुभाषराव थोडा व्यायाम करतो आणि हा हिसका दाखवतो हाताखालच काढतो भाड्याला. तिची नास ए अरे काय करताय डोकं. काय लागा लावलंय तुम्ही मला माझ्यासाठी व्यायाम करतोय. अरे मी रोज पाठ्यात आले मी जातो पाठ 3 वाजता उठून आणि मग सकाळी येतो. काय निवळ बावटपणा दोघांचा तुमचा राव. ये भाड्या ए, ए. ये. कुठे ये नीट चालाय ना ये भाड्या ए, भाड्या हाताखालच काढ. ए, कुत्र्या रामभाऊ थांबा उभा राहाय नाही खाली पडताय. मी ए बाळ्या मी मुद्दाम असं घासत जाऊन तुला किक खाणार होतो. ऐका गप्पा गिराव त्याला बुहिटी किक म्हणतात. हे बोलती ठीक कुडबीड ते खेळता का काय तसला तुम्ही मस्तकात बसले माझ्या रामभाऊ. बाळ्या एका फायटीतच जमिनीत घालवी. हे आहे पांढऱ्या पायाचा दगड खाली टाका. बाळासाहेब दगड मारला लागलं काय झालं मला मग ऐकलं नाही की मग मी मारतो डायरेक्ट दगडी. मग मला बी नाही ऐकलं की मी असं घसरत जाऊन लाथान तू. बाळू असं करून याड्यासारखं. मी बघिन नाही तर टिचीन मग मी. एका फायटीचा जाडवा तेडवा करेन शहाणपणा के. ए चला चहा प्यायला बाबा. ऐकून घ्या की देवाचं ध्यान करतो तो देवच समोर भेटला डायरेक्ट. आणि आम्ही काय राक्षस आहो का दैत्य नाही तुम्ही पण देवच आहे की. नाही रामदेवच भेटला तुला. कशाला आलाय तू? महत्वाचं काम आहे. सुभाषराव चला. चल काका चला, थांबा की. चला. 2 मिनिटं ऐकून घ्या. अरे कोणाचा काका कोण काका. 1च मिनिट ऐकून घ्या. घरी चाललो होतो हेच माझ्या मनात यांचं ध्यानच येत होतं तेवढ्यात भाऊच भेटलं. आता एकच तू कशाला आला काम सुभाषराव तुमच्या घरी काम आहे महत्वाचं. मी कधी संबंध तोडून टाकल्यात. बाळ्या तू म्हणतो ना पाहुणी रावळी जपली पाहिजे तुझ्या घरी नाही. पाटील नाही तुमच्यात. मला दुसरं म्हणजे कोण- तुम्ही ऐकून तरी घ्याला का. मला दुसरं कोण नाही तुमच्याशिवाय. म्हणजे तुम्ही तोडताव ना आम्हाला जोडतावी. खरंच मला दुसरं कोण नाही तुमच्याशिवाय. आमचा बी तू कोण नाही. हाय हाय तसं नका म्हणू. एकच ए, पटकीने हिताच बोल काय तुझं आणि हितली हिथं हाल. ऐका की महत्वाची गोष्ट आणली भाऊसाठी. भाऊचा माझ्यावर लय जीवन माझा बी भाऊवर लय जीव. अरे गोव्याहून आल्यावर तुझ्या घरी जायचं माझ्या गावात कुठं. नाही पण मी आणलंय तुमच्यासाठी सरप्राईज. काय आणली सरपंच हो सरपंच आणले. नाही सरपंच नाही सरप्राईज बघून तर घ्या की भाऊ. रामभाऊला तरी शेषीशिवाय हाय तरी कोण. पाटील साहेब पाणी चिखल्याला आणि चिखल पाण्याला कधी चिखलाय का. अगदी बरोबर बोलले. काय आणलंय हे काय चिंत आणलं तर चिंतकाय भाऊ मी घरातल्या कोणासाठी काय नाही आणलं पण तुमच्यासाठी ड्रेस आणला. ते पिशवीत भर आणि तुझ्या गावाला पळ. नाही शिष्या हो. शिष्या रामभाऊ एवढं प्रेम कोण जगात ह्या करते. गॉगल गागल रामभाऊ हौसानं आणलंय तर घाला एक ना. नंबर रामभाऊ एक नंबर भाऊ हे बी घालता का. आई पण लगेच घालेला रामभाऊ घाले रामभाऊ तू बावळ्या. घाल बाळ्या. अरे तुझ्या जीव आहे किती प्रेमानं आणलंय. गोगल मला दे कपडे तुला घाल. घालायला लावा की. ठीक आहे पिशवी ठेव घरी नाही, गेला नाही. घाली. आता घाल पोराचा जीव आहे एवढा तळमळीने गोव्याहून आले पर त्याच्या समाधानासाठी तरी गा- बघा तरी गा- बसताय घालता का? का. घाल. गणानं जेवढी हाऊस केली नाही तेवढा शिशी करायला लागला हिरो तुमची. सारखं दिसणार आहे चिकन एकदम. अरे चप्पल काढावय उंडगे चप्पल काढ की डोक्यात. आहे त्याची इच्छा तर चप्पल तरी कशाला काढू. यावा. याला गोव्याला नाही तर कुठं नाही तुझ्या बापाने कपडे घातले ते गोर. ए बाळ्या मला गोव्याचं सांग नको. सुभाषराव ह्या शशीच्या वयात आम्ही असताना आम्ही गोव्याला गेलो ना रामभाऊजी समुद्रात घुसला की निघत नव्हता 4-4 दिवस. मग कम समुद्रात करायचो. बोटी हुडकायला यायच्या अरे हो माणूस बुडला का काय पण मी समुद्राच्या खाली बुडी देऊन असायचो. पेपरला बी आलतं कितीतरी याला. हा फुल एन्जॉय गोव्याला गेलं की का कपडे घालत नव्हतो समुद्रात आतच. अरे तो कांबळेश्वर सोडून गेलाय का रे कधी कुठे रे या पोराने आणले. अलग हो दुसऱ्या दिसायला लागला राम. हे, तसं नाही हिंदी पिक्चरचे हिरो दिसतंय. भाड्या घाल म्हणतो रे दशक म्हणतो वर. गोव्याचे
तुला फक्त काकाच दिसला, पाटील मी बाळासाहेब दिसलो. आम्हाला नाही काय आणायचं कळालं. त्यासाठी आम्ही किती मार खाल्लं, पण अजून सळसळ करताय तरी. पैसे संपला अध्यक्ष. नाही बरं काका जसं कपडे घेतले की पैसे संपलं तुझं. आमच्या वेळेस बरं संपलं. कसं दिसतंय? विदूषक दिसतो का काय ना नाही एक काय नंबर म्हणला दिसतंय. की? नाही, एक नंबर रामभाऊ, एक नंबर. सुभाषराव रामभाऊला लग्नातले ऑर्डर येतील की तसलं दूषक फिरतात हात करत असं टेडी वय टिडे तसला. ऐका, टिडे. तुम्ही जेव्हा कधी गोव्याला पहिल्यांदा जाचाल ना, तेव्हा ह्यो ड्रेस स्टेशन आणलेला घालून जावा. हा, कांबळेश्वर टू गोवा. ए कमलेश्वर टू गोवा. आणि पहिल्यांदा गोव्याला जाचाल तवा सुभाषराव माझ्या इतकं गोव्याला कोणीच गेलं नाही, कोणीच मुक्काम केला नाही. सुभाषराव मी महिना जायचो तिथं गोव्यात मुक्काम करायचो. हे तुम्हाला माहित नसेल आणि कोणी सांगितलं बी नसेल. ज्यावेळेस मी शशी एवढा गणा एवढा अमीर एवढा होतो ना, त्यावेळेस गोव्यात जायचो. गेलं असं समुद्रात बुडी द्यायचो. हे असं पुढे जायचो. सरकायचो 15 किलोमीटर गेलो, 20 किलोमीटर गेलो, 125 किलोमीटर आत बुडी देऊन गेलो. मलाच कळत नव्हतं. ओ आत तरी एकदा काय झालं सुभाषराव गेलो, तुम्हाला टायटॅनिक झाड दिसलं बुडलेलं. बाबा हे माणसं म्हणली हे रामभाव हे म्हणलं तुम्ही इथं काय करताय म्हणजे तेव्हा टायटॅनिक झाड बुडलेलं त्याचं अवशेष इकडे आलेत वाहत बघितलं तर माणसं अडचणीत आहेत. तिथनं वायरलेसवर मी फोन केला, लगेच रेस्क्यू पथक आलं. नेहमी 10-5 माणसं वाचलेली. तेव्हापासून रामभाऊ इज ग्रेट मॅन असा पुरस्कार मला तिथं मिळाला. टायटॅनिक जहाज तुम्हाला गोव्यातल्या समुद्रात भेटलं? काय संशय आहे काय? अहो ते जहाज टायटॅनिकचं अटलांटिक महासागरात बुडलं आणि गोव्यात कुठे ती जहाज आणलं तुम्ही? गोव्याच्या समुद्रात पण पाणीच असतं. अटलांटिक समुद्रात सुद्धा पाणीच असतं. पाण्याला कधी तुटत नाही. पाणीच्या प्रवाहात एकामेकात कुणी कुठे जातं तुम्हाला माहिती आहे का? रामभाऊ वाहत आला असतं अटलांटिक महासागरामधून अरबी समुद्रामध्ये. पाटलांना कळते ते तुम्हाला कळा. छापली होती ही बातमी अख्खा खानदानच पाहुणे रावळे बी येडे दिसतात या. तो बी ह्याच्या पाठीशी घालताय. अरे जेव्हा काय तुम्हाला चांगलं सांगाय जावं ना, तुम्ही खेकडं वड्यालाच बास धरणारी माणसं तुम्हाला काय समुद्राची खोली करणार. मागच्या आठवड्यात बैल धुवायला गेलं, 5 मिनिटं बैल पुढे गेला तर धाप लागली. गणव वरडत होता आणि 15 किलोमीटर गेला. होय तिथं. अरे समुद्रातच पाहिजे बैल. भांडण थोडं बाजूला ठेवता का? अजून एक लय महत्वाचं काम आहे. काय भाऊ काल आमच्या गावात आहे का नाही तमाशाचा कार्यक्रम आणला होता. तमाशा? हो. मारबीर खाल्लं का? नाही मी पण गेलो तमाशाला, पुढल्याच लाईनीत बसलो होतो. मग आम्ही काय करू? तू तमाशा पुढच्या लाईनीला बसला, आम्ही काय करू? आम्हाला तमाशाचा नाद लावतो का रे? गडीवर ऐकून घ्या की 20 पुरी नाचत होत्या. 20 उजवीकडून 2 नंबरची गुलाबी ड्रेस घातलेली पोरगी अशी जी नाचत होती का नाही, आणि सगळी माणसं इकडे तिकडे होती, पण ती सारखी माझ्याकडेच बघायची. सारखी हसायची बघायची. लय बेभान झाल्यावर मग मी आपलं राहिलंच की लग्नाचं टाकली टोपी तिच्याकडं. कुणाची सगळ्यांच्या टाकल्या, अशा स्टेजवर पडल्या. माझी उचलली अशी डोक्यातच घातली तिनं. 100% योग आहे तिथं लग्न पण तुझं जमण्याचं. म्हणणं काय आहे सांग ना. तो आवडला का काय तिला? 100% आवडला. सारखे घरात हसायची माझ्याकडे बघितलं का? 100 जण निकृष्ट मालच कसं काय निवडलं तिने? कशामुळे भाऊ माहितीये का? मी उठावदार दिसायचो. मरकुरीचा फक्त माझ्या तोंडावर पडला. ती माझ्याकडे मीच उठावदार दिसायचो त्यात. म्हणजे तूच चमकला हो. म्हणते. कार्यक्रम संपले मॅनेजरची गाठ घेतली. म्हणलं आता तुमचा पुढचा कार्यक्रम कुठे आहे? ती म्हणली बुलढाण्याला आहे. आपलं ठरलंय आता बुलढाण्याला जायचं तुम्हाला घेऊन. कुणाला? इंटरनॅशनल पुढारी भाऊ. हा जाओ, दोघं जाओ जा. तुम्ही. नाही म्हणू नका भाऊ, जमण्याचा योग वाटतोय मला. तमाशा बघायला इतक्याला मी तमाशा नाही, ती पोरगी हिरली आता जमतंय 100%. तुम्ही आलात तर पण. अरे तमाशातली जरी असली तरी त्या पोटासाठी बिचाऱ्या नसत्या त्या चांगल्या असत्या त्या. हा. तू उंडगा काका गटच आणि कशी ए बाया आवडलोय मी खरं तिला. मग जा ना, तुझा मला नको येऊ. मला दुसरं कोण नाही, तुम्हीच की आता माझी पाहुणी रावली. हे बघ आजपासून असं समज तुझे सगळ्या नातेवाईक मिळलोय, आम्ही मिळलोय असं समज. आता अजून जिवंत आहे की मेऱ्या बघू, पण जिवंत आहे तर तुम्हीच आहे की. आता वाजू का ह्याला? तुम्ही दोघं जावा. नाही माझं कसं म्हणणं आहे, पाटील सर अध्यक्ष तुम्ही, बाळू काका नको. पिऊन दिंगाना केला म्हणजे तिथं कसं काय मग बरं फीस काढायचं सगळं. बाळा तर पाहिजे. बाळा असल्याशिवाय आम्ही कुठेच येत नाही आणि तुझ्या बरोबर आम्ही येतच नाही. तिकडं तिथं घातला राडा म्हणजे. रामभाऊ अहो जायचं का नाही नंतर ठरवू, पण शशीच्या समाधानासाठी हो म्हणा की तुम्ही. हा चला. चहा घ्यायला चला बापूच्या हॉटेलवर. बघू चला. अण्णा हा नशीब बरं का तुमचं. हा अहो, आजी एवढी दिकनी, तुम्ही असं भिसूर. नशीब काढलं बरं का तुम्ही. आता नशिबाचाच भाग असतो. माझी पोरगी तुझी काकी किती सोन्यासारखी दिसाय, पण दिलीस की तुझ्या भाऊला. लका
दिली हा अरे केली भाऊनी म्हणजे अण्णा भाऊ का आमचं एवढं बिसूर दिसत का मग मी एवढा बेसूर आहे का? अण्णा आता दोघाला तर तुम्ही आरशात उभं करून बघितलं तर कळलं तुम्हाला हा करा की मग गाव बी सांग करावं अण्णा काकी मागे फिरत होती भाऊच्या 7 वर्षात त्रप केलं हम्म. 16 सोमवारचं व्रत केलं तवा कुठं भाऊ पदरात पडला असं काकीचं मला सांगत होती. सगळा महाराष्ट्र वांजुटा होता होय तुझ्या वांजुटा? भाऊच्या माग माझी पोरगी पळा वाजवतात आम्ही तुमच्या सभावाला बघून दारात पाहून येत होती का येईल त्यो पाहून हाकलून लावायचं येईल त्यो पाहून हाकलून लावायचं तुझ्या भाऊकडे बघून पुरी उभ्या राहायच्या का? मागच्या दाराने पळून जायच्या पाणी आणाय गेल्या मागच्या जण पळून हा. जायच्या अण्णा पळून नव्हत्या जात भाऊला खुनवायच्या लाजायच्या आणि म्हणायच्या आमच्या मागे ये म्हणून म्हणत असतात चांगलं. म्हणत असतात म्हणत असतात म्हणत असत्याल बर का. अण्णा तर अण्णा अण्णा अहो मी हसवायसाठी बोलतो तुम्हाला तुम्ही रडा काय लागलाय गोळा उठला अण्णा अयो अण्णा अण्णा एक मिनिट माझा फोन येतोय. भजीच खाल्ली असती पहिल्यांदा. नाही जेवाच की तू अरे तो भुकेलं. कुठल्या गावचा आणि आमच्या भाषावर बरा तू टपलाय. एक मिनिट गाण्याचा फोन आहे. त्याला बोलू नका. काय रे गाणं? हॅलो भाऊ अहो घरी या लवकर अण्णाला कसं होतंय अहो काय रडतोय का? आता अण्णा का बोंबालतय? लवकर घरी या अयो अण्णा सुभाषराव काहीतरी गडबड झाली. हा आलो. काय झालं? रामभाऊ 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 अण्णा अयो बाबा की अयो अहो, काय अण्णा अण्णा अरे अण्णा 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 बघा की भाऊ कसं होतंय अण्णाला ए, गाडी बोला हॅन बोला हॅन हॅन दो खाली द्या अण्णाला. अण्णा अण्णा कधीपासून होते अण्णा? अहो आता 5 मिनिटापूर्वी चांगलं होतं. डॉक्टरला फोन लाव की शेडे डॉक्टरला. अण्णा थोडी कळ काढा की लांब जायचं बुलढाण्याला. सुभाषराव काय झालं सर? घाबरू नका. अण्णांच्या खाण्यात काहीतरी वेगळं आलं या. सुभाषराव वेगळं म्हणजे काल पोळ्या खाल्ल्यात. 7-8-10 पोळ्या हाणल्यात अण्णांनी. सवासणीचा कार्यक्रम होता. आज सुद्धा शिमान स्वतः देवाला गेलं. नाही म्हणजे काल तो परेश 7-8 पोळ्या खाल्ल्या नानाने. हो. मग पोळ्या मटण म्हणल्यावर गडबड होणार बरं का. सवासनीला पोळ्या होत्या बाळासाहेब. अहो सुभाषराव सकाळी पोळ्या होत्या पण अण्णाने रात्री माझ्याकडे आलं आणि अण्णाने मला 1000 रुपये काढून दिलं. म्हणले बाळासाहेब 2 दिवस झालं मटणच खाल्लं नाही. मटण खाल्लंय अण्णाने 1 किलो. द्या ना बोंबला द्या काय दुपारी पोळ्या संध्याकाळी मटण. आता देऊ काय अजून काहीतरी राहिलं शिल्लक. जर सबुरीने घ्यायचा की आम्हाला बुलढाणा टाकायचा आहे. दुष्काळात फोन तुझं काय बोललं तर माणूस मरायला लागला येऊन. त्यांना काय होतंय तेव्हा? ह्याला कशाला घेऊन आलाय तुम्ही अण्णा? डॉक्टरला फोन लावा लागला. डॉक्टर तरी बोलवा की अण्णा भाऊ काय भाव अण्णा करताय काय लगेच मरताय वय तेव्हा. हे- सामाजिक नेते सारखं नेहमी. ही पनवती आल्यापासून होतंय. रामभाऊ रामभाऊ सोड अरे गाणं सोड. दारात येऊन नका मरा ना मग तू माझ्या आजोबाला थांब ना गाणं. बस इथं. बस इतकं म्हणजे कशाला घेऊन आला भावाला? अरे हे अण्णाला दवाखान्यात न्यायचं बघा की मारताय वे. कसं बोलताय अपशकुन्या जात तसं नव्हतं म्हणायचं पण लांब जायचं बुलढाणा गाठायचा आहे. अरे पण हे रामभाऊचा बुलडोजर आडवा पाला आणि तुझा बुलढाणा निघाला हिथं. तुम्ही चला सुभाषराव शांत करू. रामभाऊ चल शांत हो. शांत हो. सुभाषराव चला. ए थांबा रामभाऊ. सुभाषराव चला तुम्ही. ऐका मी अण्णांना गणान मी दवाखान्यात नेतो. सगळ्या प्लॅनवर पाणी फेसकाटला असली बरं ना तुम्ही. तू पण थांब. तू पण चल अण्णांना दवाखान्यात घे पहिल्यांदा. घे उचल लवकर अण्णांना. उचल म्हणजे बारीक असला मी ए. करू लागा की. मागच्या वेळेस शशीला पोरगी बघायला गेलो 31 वडापाव खाल्लं. मी एकट्याने उचललं तर नळ फुगलं होतं माझं. असू द्या राव कोणतरी मग हा? करा. अरे तुम्हाला आज पेस आहे का? बेसन भाकरी असलं काय खायला घालायचं? पोळी मटण उचल की अण्णा. अयो अण्णा डॉक्टर कडे घे. अयो
निवळ बाळाचा बाजार आहे सारखं लगेच देखाना घालत ना घरात तवा हे जाऊ धावून जाते हे जाऊ धावून ओ जाते. पाटील ह्यांनीच माझ्या सासऱ्याला मारायचं केलंय तुला कुणी दिलंय ए, माझा काय संबंध ए, काय तू काय लय जागीरदार लागून गेला का निवळ बावळाचा बाजार आहे ह्याचा घर म्हणजे एकतरी शहाणा असं वाटलं होतं लगेच धावून जाता एक नका आम्ही नका. सगळी येडी. लगेच भांडण करत जाऊ नका लका रामभाऊ ए बाळ्या आम्ही सगळी इडी तू एकटा शेणा का आणि त्याच्यावर अण्णा शेणा अरे पोळ्या खाल्ल्यानंतर मटण कोण जेवाय घालतं का त्याला मारायचंय अरे रामभाऊ माझा काय संमत आहे तवा अण्णाच माझ्याकडे आले म्हणजे बाळासाहेब 2 दिवस झालं तोंडाला चव नाही हे 1000 रुपये घ्या आणि मटणाची व्यवस्था करा मी कशाला पदरचा घाली मी जागीरदार आहे राव. बरं बाळासाहेब म्हणते ते बरोबर म्हणते अन्न जरी दुसऱ्याचं असलं तर पोट आपलाय ना. बरं अन्नाचं कसं आहे मटण मला की वसवस करतो अन्नाचा खाण्यावर ताबा नाही त्याला बाळासाहेबाचा काय दोष आहे? ए बाळा, अरे 10 पोळ्याचा दुंबडा पाडून अण्णा परत मटण करताय मारायचा विचार काय तुझा अहो सासऱ्याचं खापार मित्रावर कशाला फोडताय तुम्ही हा? मग काय तर माझ्या वाहनात जाऊन होतो तो हा तुला मी बाळ्या माझ्या सासरे काय काय इकडे माझं काय चुकतंय का रामभाऊ गणना नवीन आता घालतात माझं काय चुकतंय का गरीब पोरगा गरीब पोरगा आहे, मार बुलढाणा नको जवळ बाबा. आहे का हा? कवा पोचल उलट्या देतात कशाला 50 वेळा ती चिडले वाईट तू थोडं शांत घे की रामभाऊ तुमच्या सावलेला आलाय उन्हात ढकलू नका त्याला. शशी अक्षरशः तू ना माझ्या दारात येऊन माझ्या सासऱ्याला काय म्हणला मारा नका अरे रामभाऊ नका. मारू नको. मार लेकरू अरे कुठल्या कार्यक्रमातली एखादी नृत्यांगना बघितली डायरेक्ट तिला पसंत करायला बसला मी बी तिला पसंत अहो तिनं ह्याला पसंत केले रामभाऊ अहो काय केलं रामभाऊ काय तुम्ही कशाला नका लोकांचं तुझ्या मिहुनीचं पोर आहे मारतोय कशाला नका आणि रामभाऊ? सावलीला आलेल्या पोराला उन्हात ढकलताय त्याला भाऊ तुमच्या कुठं सावलीत- फेरताल तुम्ही तुमच्या घरातल्या सावलीत काय न्या. सावलीला फेरताय लय शहाणे आहे तुम्ही पळ तिकडं तू नास काय निवड ए नालायकाचा बाजार झालाय गावात नुसता जरा स्वतः लाज हा घेऊन टाकला का पार्टीला का सारखं कुठून आबरू घालून घेतो काय नाही अरे याला फुकट खायची सवय लागली ह्याचं फुकट खा त्याचा फुकट खा नाहीतर काय इतक्या वेळा मटण लागा तुम्हाला भिवाय पैसे चारले तरी अजून हाय का खरे दुनिया आहे लगा शशी कधी आला तू आलो या भाऊकडे आलो तू कामासाठी अरे कशाला येत असतो बाबा तू येत जाऊ नका ना बाबा इकडं चुलत पुतणे दना दना हाणते ती लाता बुक्या आणलं पाहिजे तुला मला दुसऱ्या कोणाला तवा कसं पाय आणलं पण आम्ही तू म्हणजे लग्नासाठी येतो का नाही भाऊकडे कधी मारलं तुला मगाशी मारलंय पण काहीतरी कारण असेल का नाही त्याला नाही नाही शशी तू काय त्या चुकीले असेल का माझी काय चुक आहे तवा बरं झालं काय नेमकं सांगशील का आम्हाला बुलढाण्याला जायचं होतं पोरगी बघायला उलटाण्याला हो आणि तेवढ्यात आला फोन करण्याचा भाऊला तर तिथं गेल जाऊन बघतोय तर अण्णानं काय केलंय बाळू काकाच्या इकडे पोळ्या मटण खाल्लंय आणि बसला आता कणत अण्णा पोळ्या मटण पचतं का लागा तू आता एक काम कर 2 किलो चिलापीने आणि खायला घाल पोट मोकळं होतं का नाही म्हणजे होत्या जम आणि सगळ्या बुलढाण्याच्या कार्यक्रमात होते सत्यानाच शशी आल्यावर कसं तुमच्या घरावर हे तर अरे एक नंबरचं बनवते ही काही ना काही कुठाना करत असतं प्रत्येक वेळेस मला माहिती आहे की अण्णा पण होती अण्णा पण होतो तुला सांगतो शशी नीट बोला अण्णा पण होते असं म्हणू नको आम्ही तर काय कमी आहे सगळ्यांना मारायला मी बी 100 एक पोरं आणली आमची पाहुणरावली काय कमी नाही ती काय करशील? त्या पुतण्याला रेमटायला अरे मारेल म्हणजे तुला अजून सांगतोय अरे तो मग तू 100 एक पोरं आणि चुलता पुतण्याला मारेल म्हणजे काय चेष्टा लावली का हा काय तुम्ही लागा त्याला वारस नाही कोण लागा तुम्हीच आहे लागा सगळे त्याला हा लय माहित तर घेऊन जा त्याला तुझ्या घरी वारच नाही त्याला कोण म्हणतोय तुमच्या असल्या बांधायचं पाहिजे एखाद्या गरीबाचा फॉर्म राहिला का निवडला का बावळाटाचा बाजार झाला लागा अण्णा सर्व उभा राहा की आम्हाला गाडता का जमत काय झालंय काय झालंय म्हणजे खायचं आसपेस नाही काय खाल्लं अहो काय झालं बसवा बस रामभाऊच्यात हा सवसण्याचा कार्यक्रम होता बर या अण्णाने 10 पोळ्या खाल्ल्या बघा नाही 9 खाल्ल्या 9 तरी का थोड्या झाल्या अण्णा आणि डॉक्टर त्याच्यावर काय झालं माहितीये का हा त्या बाळासाहेबांच्या हा 1.5 किलो मटण खाल्लंय म्हणजे पोळ्या मटण दिन नाही एकच खाल्लंय अहो एक म्हणजे का थोडं झालं व्हय अण्णा त्याच्यामुळेच नकारा झाला काय होतंय काय जुलाब झाले का जेवट्या ती का रडते डॉक्टर जगतील का हो? काय नाही होत थांबा
दगडावर झालं पोट. सगळं अपचन झालंय. एवढं खात्यात वय? अहो खायचा आज पेस नाही. मागच्या वेळी ह्यांचा पाहुणा शेशी, शेशीला पोरगी बघा गेलो, मिसळ पाव बाळासाहेबांनी दोघं खात बसली. 31 पाव खाल्लं. 31 नाही 30च खाल्लं होतं. एक माझी काय लय झाला वय कमी. नाही नाही ह्यांना लावत असतं जवळजवळ माझी 20-25 हजाराची बोकडं सुद्धा ह्यांनी खाल्ली. अध्यक्ष धंदा बसवला सगळा खाण्यामुळे तर लय बेकारी झाली या. बरं असू द्या बघू आपण. काय असू द्या, ह्यांना उचलून आणलं, आमचं पोटात दुखायला लागलं. तुम्हाला बी तपसू नंतर. सर आता त्यांना बघू द्या. आम्हाला काय झालं? घ्या आता इंजेक्शन घ्या, गोळ्या घ्या. इंजेक्शन देता वे होया का अंगाव चला. आयो केवढं मोठं इंजेक्शन आहे डॉक्टर. द्यायचंय अजून? मला वाटलं दिलंच. घ्या. ए घना इंजेक्शन दिलंय. नाही काय होत. गोळ्या औषध देतो, बरं वाटून जाईल. बरं वाटेल ना? हा ऍडमिट करू का घरी घेऊन जाऊ? घरी न्या, गोळ्या औषध द्या. बरोबर. अण्णा दमानी पाडून ठेवतात मला पोराव. अण्णा डॉक्टर नंतर येतो इंजेक्शन करायला. पोट दुखतंय माझं. या गोळ्या लिहून ठेवा मी तू माघारी. या अध्यक्ष एक काम करा ना, मला खांद्यावर घ्या ना. खांद्यावर चालवा ना मला. तुम्ही पोळ्यानं मटणं खायचं आणि मला खांद्यावर सांगताय. अध्यक्ष उचलायचं का थोडं? घ्यायचं खांद्या. घ्या की खांद्यावर. गाना अरे मी त्या दिवशी शशीला पोरगी बघा गेलो तेव्हा अण्णाला घेतलं होतं पाठकं. आताड्यावर सूज आलती. अण्णा ऐका, गाना तुमचा नातूया तो खांद्यावर गेल. गाना खांद्यावर ही माणूस अध्यक्ष ही चांगलं नाही. खा खाल्ला आमच्या भाऊची मटण आणि आता आमच्या अण्णाला घरी न्यायचं म्हणून पळून चालला वय. गाना सासवड्यातली पाहुणे आले ते आमच्या घरी. बायकोचा फोन आलता. अण्णाला आमिरला ह्याला बोलून घरी घेऊन जा. माझा वाघ. अहो जावा की. आलो जावा जा अण्णा. मी तुम्हाला खांद्यावर अण्णा. आज नेणार बाळा तू. तुझ्याशिवाय कोण आहे मला? माझा वाघ आला. कुस्ती का खेळताय? कुस्ती कुठे? ही सुभाषराव का गेला झटक्याने? बाजार झाला. मारता काय पोराला? काय खायचा ना, आमचा घाम काढायचा. असू द्या गळाचा झालाय माझा जावाय. असू द्या अण्णा. पाहू असू द्या. म्हातारा माणूस आहे. आपण दोघं मिळून खांद्यावर नेऊ खांद्यावर. म्हातारा माणसाला 3 टाइम चरायला कसं जमतंय? म्हातारा माणूस बसा तिथं. डोक्याला ताप करून ठेवला नुसता माझ्या. तुम्ही का अवतार केलाय जोकरवाणी? तर लगा ह्या माणसाला गंमत सुचते. माझा जीव कासावी झाला. कपडे बदलायला सुद्धा मला ध्यान नाही. त्या शेषाने मला हे कपडे आणले होते गोयावनी. मरस्तोवर मारला कुत्र्यासारखा त्याला. बरं केलं. अण्णा तुम्ही हसवलासारखा दिसताय म्हणून भाऊ तुम्हाला जोकर सारखा दिसतोय काय? लगा मला जोकर म्हणता वय. गाण्याने उपमा दिलेलं बरोबर आहे. एक काम करा भाऊ. हे भाऊ तुम्ही बैलगाडी घेऊन या. बैलगाडी टाकून येऊ भावा. एक म्हातार जड झालं होय तुला. अहो अण्णा तुम्ही नुसतं जड नाही अवजड आहे. या मरणाचं वजन आहे तुमचं. चल काहीतरी मिळालं वाहन. नाही तर या व्यायाम होईल. थोडासा चप्पल घाला. खायचं ना आमच्या डोक्याला ताप करायचा. काय बघायला लागला? गणा तुझ्यापेक्षा का जावाय हे कोण म्हणून आजारी माणसाला? कोण म्हणून आजारी? हाती पडला. खायचा दुसऱ्याच्या बोजा टाकायचा. काय रे तुला एक म्हातारा जमाना तुम्हाला सांभाळाय. म्हातारा उचल. करण्याचं काम करताय की म्हातार? चला चप्पल घाला. अण्णा मी स्पष्ट सांगतो. तुम्हाला जसं आबडधोबड काय बी खायचं असलं ना तुम्ही तुमच्या गावाला जा बाबा. आता घरी माझी चप्पल घेऊन. चपलीत जीव गुतलाय, मटणात जीव गुतलाय, पोळ्यात जीव गुतलाय आणि आमचा जीव काढते. नीट घ्या जावाय. घेतो आणि जातो मारून. भाऊ नुसतं या काय गेलं माझ्या चांगा वजन आलं. नीट घ्या खांद्या. मला काय माहिती 250 किलोचा बोजा उचलावा लागेल. खरं नाही रे तुमच्या बरोबर. चेअरमन संजू घ्या माप टाकून घ्या. माप टाकायला आपल्याकडे नाही.
फक्त पाहणी करा आलो ह्या कडेने पाईपलाईन घ्यायची आणि ह्या सिमेंटचा रस्ता करून घ्यायचा ह्यासाठी दाखवा आणलंय तुम्हाला. अरे बसतच नाही तू सिमेंटचा रस्ता. मला सांगतो आता त्या कडून चाऱ्यान बिऱ्या कशा घ्यायचं काय? ते जास्त डोकं चालवायचं नाही तुम्ही. बर सरपंच काय 15 फुटाचा असू द्या रस्ता. 15 फुटाचा झाल्यानंतर ही कितीचा आहे 9 फुटाचा. 5 फूट 6 फूट वाजते 3 हिकडलं 3 हिकडलं. हे मी दुखवायची ना हे दुखवायची ना. 15 मत आहेत 6 मत आहेत काय घेणं 9 फुटाचाच रस्ता करायचा. मलेवरची 6 फुटाची आपल्यालाच आहे कुणाला काय म्हणायचं नाही. चला चेअरमन कसं काय करायचं सांगा बाबा तुम्ही. ह्याच्यामुळे अडचणी येतोय मी. सरपंच लोक वराट्याला आपल्या नावाने. अडचण काय कारण आहे याची? फायदा कोणाचा आहे? आपला. सरपंच साहेब आल्या का? मला एक सांगा. कधी आला? काय रे आजच आलोय. का आला तू इथं? आता मी कशासाठी येतो सगळ्या गावाला माहित झालंय. अरे यायच्या टायमाला ग्रामपंचायतीत तुझी नोंद पाहिजे आणि जायच्या टायमाला मी चाललो. हा काय अतिरेकी बितिरेकी हे काय एवढी नोंदी करायला? तुझीच नोंद पाहिजे. अरे तू अतिरेकी नाही पण 7.5 या. प्रेमाने येतो माणसाजवळ आपापल्या. अरे पण तुझं लय प्रेम होत येतला का? तुझ्या काका बी येत त्याच्या बरोबर वळीभर पळीला मला बी म्हणते. ऐका माणूस आपल्याकडे काहीतरी मदत मागायला आलाय. बर त्या माणसाची मदत करायची तुम्ही त्याची उनी धुनी कशाला काढताय? काय मदत करू बाबा तुला सांग. आता दुसरी कुठली मदत आहे का? पहिल्यांदा तर मी भाऊकडेच गेलतो. बुलढाण्याला पोरगी बघितली तिकडे आम्ही जाणार होतो. अण्णा लागलं मध्येच कणायला. मी म्हणलं पण होती म्हणून त्यांनी मला मारलं आणि परत आलो पोरांकडे सांगाय ही तर आमिरने ह्यांना पपवून त्यांना बी परत मारलं. आईला ही संशेट बरं का काय प्रत्येक वेळेस यायचं ही मारायचं हे काय आपल्याला पटत नाही बरं का संशेट. काहीतरी डोकं लावायला पाहिजे. सारखं मार खायचं ही पोरगी राव चांगला या. तुम्हीच न्याय निवाडा करा सरपंच साहेब. आता काय करतो न्याय निवडा? कुणाची पोरगी होती मला बुलढाण्याला? तमाशातली होती. मला तिने हेरलं होतं मी नाही तिला. बरं असू दे ऐकून घे शशा एक कर. माझ्या जवळची पाहुणी आहे आता ती बिरा काढलेली आणि तुझं जमेल पण ए मला पाहुणा आहे का नाही एखाद्याचा मार खाणारा नाही लागत. ऐकून घे एवढ्या पुढे चालतोय माझ्या एकट्याचं. अरे पण ते ऐकून घे ना काय म्हणते सांगतो. एखाद्याचा मार खाण्याचा नाही मार द्यायला लावणारा पाहिजे. असं शोभाला असं काम करणारा पाहिजे. पुढच्या आठवड्यात तुझं लग्न. तुझ्या पुढच्या आठवड्यात नाही तुला पिवळा केला ना तर नावाचा संतोष शेट नाही एक करायचं. आता एक कर. बुलढाण्याचं डोक्यात काढू काय? ते काय डोक्यात? मी काय सांगतोय आता तुला मारलं कोणी कोणी? भाऊनं मारलं. रामभाऊ पुतण्या गण्यानं मारलं. आमिर पप्पू बुजन सोडत होती पण आमिरनं चमकावलं नाही. म्हणजे पाणी पाण्याच्या वळणाला गेलं का नाही आमिर त्याचाच पुतण्या खरंय. त्याच्यामुळं मग आता एक कर 112 नंबर डायल कर. आणि तुझ्या अन्याय झालाय मला लय मारलंय आता माझा जीव राहत नाही असं फोन कर आणि डायरेक्ट पोलीस गाडी येऊ दे. रामभाऊला उचलणार गणाला उचलणार आमिरला उचलणार त्याच्याबरोबर ती बारका होता का कोलुंगा छोट्या त्यांचा काय संबंध नाही तिघच उचलू द्या. अरे असू दे ना त्याला बी. चेअरमॅन साहेब जाऊ दे ना खडी फोडाय. आमिरला चांगलं समजायचं आमिर बी चांगलं निर्दोष सुटली तर निबार सडकतेली. ऐक अशी खोटी ठोकायची हल्ली बी नाही पाहिजे आणि उपासली बी नाही पाहिजे. बस 112 ला फोन कर बराबर तुला परत तू शशा दिसला तर त्याशी करणार. शासनाच्या माणसांना नकामतीत घालू राव मला लय भ्या वाटतं. तुला काय करायचं पिवळा व्हायचं का तुला? पिवळा व्हायचंय ना तुला हे आत गेलेली महत्वाचं का तुझं लग्न महत्वाचं? तसं लगीनच महत्वाचं. तुला काय एवढा सजू शेटला का चांगली पोरगी देतोय पाहुणीची तुला का नाही म्हणतो फक्त 112 डायल करायचा का काळजी करतो? कोण म्हणलं बघायला तुम्ही होय म्हणसाल का? काय काय कोण म्हणलं मारलेलं बघायला तर तुम्ही होय म्हणसाल? अक्का मी साक्षीदार राहतो की ह्याला जीव जास्तावर मारत होते मी सोडवत होतो असा मी साक्षीदार. आमचं कामच असं असतंय लेट हाय पण थेट हाय. किती नंबरला फोन करायचा? 112 ला. ऐकून घेताल ना? अरे पोलीस बोलतो ऐकून घेत्याल नव त्याला ऐकायला लावत्याल सुजास्तावर तुझा आपण पोरगी बघायला जाऊ. अरे जा संजू शेठ बराबर ह्यांचा कार्यक्रम लावा आता गावलेत काट्याने काटा काढू. हो का आपण फोन केला का 112 ला? नाही पाहुण्याने केला. मग तो जाणं आणि त्याला पाहुणा जाणं आपण शेकत राहायचं. तिथून पुढे आमचा मोबाईल शाबीत ठेवा बाबा. आमच्यावर कुणाला बी फोन लावा. सरपंच राव पुरीला 2 पोरं झाली की संजू शेठ. म्हणाय हरकत काय जमावतो म्हणून. अन्याय करतात वय रक्त मासाच्या माणसापेक्षा ही नाही वय बरी. संजू मेंबर ही चेअरमन
परत सरपंच ही नाही तुझ्या बरी. यांना आता हिसकाच दाखवतो. मण्याची माळ कशी वावते ती लाईनशीरच सगळी वावतून फोडायला लावतो पोलिसांना. किती सांगितलं 112. हॅलो साहेब, पोलीस स्टेशनला फोन लागला का? हा तिथंच करायचं होता मला बी. साहेब मी शशी राऊत बोलतोय कमळेश्वर गावातनं, बारामती तालुका पुणे जिल्हा. हो माझ्यावर अन्याय झालाय, हल्ला झालाय म्हणलं तरी चालतंय. साहेब मी जे नावं सांगतोय का नाही तेवढी लिहून घ्या. त्या माणसांविषयी माझी तक्रार आहे. हो गावात त्याच नावाने फेमस आहे ती. ऐका का साहेब, मी सांगतोय तेवढी नावं लिहून घ्या. पहिलं नाव आहे रामभाऊ जगताप, दुसरं सुभाषराव तंटा मुक्तीचा अध्यक्ष, तिसरं आहेत बाळासाहेब म्हणून, ती एक, चौथं गावचं पोलीस पाटील आहे ती एक आहे, गाणा पैलवान म्हणून ती एक नाव आहे, आणि आमिरचं एक नाव आहे. हे आल्या पहिले त्यांना शोध घ्या. गुरासारखं मारलंय मला. तुम्ही आला का नाही बाकीचं मी तुम्हाला नेऊन म्हणलं तर दाखवतो. आणि एक सासरं येतं जगताप रामभावांचं ते लोणकर म्हणून, त्यांना बी उचला. या सगळ्यांनी मिळून माझा अन्याय केलाय. मला गोड बोलून इथं बोलावते ती मारते ती. येत आहे ना लगेच आम्ही त्यांच्या तावडीत गावलो तुला मारतेली परत. हो हो थांबतो. अरे बाबांना असं बसून कसं चालेल? काहीतरी काम डोक्यात आणा. अहो सरपंच ऊन लागतंय, दुपार झाली. लोकांनी आपल्याला उगं निवडून दिलंय का? दुपारचं काय पळता का? रस्त्याने पळता का? त्या बघा एक वडा खोलीकरणाचं बघा, समाजसेवी संस्थेकडून एखादं मशीन मिळवू आणि खोलीकरण करून टाकू. काय संजू? तुम्ही म्हणला प्रस्ताव दिलाय, आता आमदार साहेबाकडून प्रस्ताव मंजूर झाला की काम करून घ्यायचंय. कायम याचं असं आहे, मी पुढं चाललो की हा माघार घेतोय आणि मी मला काय करतो माहिती का, खड्ड्यात घालतो पुढं. बरं मी काहीच केलं नाही. तुम्हीच आमदार साहेबाकडे जाताय, तुम्ही तालुका अध्यक्षाकडे जाताय, तिथंही करताय. 4 गावची चारीची खोली करणं झाली. आपल्या गावचं झालं का? 4 किलोमीटर तशीच पडली. लगा गावात नाव ठेवायला लागली माणसं. का तुम्ही नाही बॉडीत नाव का आम्हाला लोकांना ठेवतील काय? तुम्ही नाही बॉडीत, तुम्ही हिथं जी गप बसलाय का कारणाने बसलाय? नाही त्यांना लोकांची जिरवाय सांगा ना. ह्याची जिरव त्याची जिरव, त्याला आडवी टाक ह्याला आडवी टाक, आणि आमचं थोबाड पाडा. त्यांची जिंदगी त्याच्यावारी गेली आहे. ओ शाने, सत्ता कोणामुळे? सरपंच कोणामुळे? मी आडावलं जिरावलं ह्याची तिरावली त्याला काटक्या घातल्या म्हणून तुम्ही सरपंच आहे. ही गोष्ट खरी. तुम्हाला सरपंच होईल का? ह्याच गोष्टी ते 5 वर्ष झालं मला ब्लॅकमेल करतोय. कोणाची गाडी आली? येऊ दे की, जवळ आल्याशिवाय का आजच स्वागताला उभं राहायचंय. पोलिस गावात आले तुम्ही प्रथम नागरिक आहे आपण राव, असं का करता? हो साहेब आहेत. प्रथम नागरिक आहे की मग काही उतरू त्या गाडीत. नमस्कार नमस्कार सरपंच. शशी कोण आहे? शशी तसं काय गावात सांगता येणार नाही. साहेब गावात 2-3 शशी आहेत. शशी राऊत. शशी राऊत होय. तो पाहुणा आहे साहेब, इथं गावात आलाय. त्याने एक 112ला फोन केला होता. बर ते कोण? ते रामभाऊ सुभाषराव आपले तंटामुक्ती अध्यक्ष पाटील बाळासाहेब हे हानमार करतात. बर तो सकाळी साहेब आम्हाला भेटला होता. सकाळी भेटला आम्हाला. अहो ते लय रडतन पडतन होता साहेब. आता आम्ही फोन केला असता ना साहेब तुम्हाला, तर तुम्ही काय म्हणला असता की राजकारणापायी फोन केला संजू शेटनं किंवा सरपंचाने. पण त्या पोरावर अन्याय झाला. काळं निळं होतवर मारलंय पोराला. कोणाचा पाहुणा आहे? कोणाच्या रामभाऊचा पाहुणा साहेब. जीव जायचं नाव घेतलं त्यांनी. अहो 24 तास मारते ती राव साहेब. त्याला ते रडत होता आमच्यापाशी मारत. त्याचा फोन पण आता स्विच ऑफ लागतोय. ध्यान होईल असं मारत होती राव साहेब एक जण. बरं हे कुठं सापडतील रामभाऊ सुभाषराव? आता ते तिरकुट कुठं गावात ती मान्य नाही, पण साहेब त्या बिचाऱ्याला वाचवा. आणि स्विच ऑफ लागतोय म्हणजे मला तर वाटतंय गणानी रामभाऊनं आणि त्या सुभाषरावने ह्यांनी त्याचा काटाच काढला असता. जीव घेतला असता साहेब त्याचा. कारण काय झालंय माहिती का, ही 4-4 दिवसाला ही त्रिकूट काय करतंय, गावात काहीतरी कुटाणा करतंय आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय साहेब. साहेब पण त्यांनी लय दहशत माजवली बरं का. खरं साहेब त्यांना खरंच तुम्ही काहीतरी कारवाई करा. साहेब तुमच्याकडे एखादा कायदा असा आहे का की त्यांना जामीनच नाही मिळाला पाहिजे? तसं नसतं, ज्या त्या गुन्ह्यावर डिपेंड असतं. गाव तरी चांगलं नांदल साहेब.
आता शेशी तुम्ही पाहिला कुठं जाताना पाहिलं ते घरी सापडेल का? सकाळी भेटला होता त्याने आम्हाला गारानं सांगितलं सरपंच होतं संजू शेट होतो आम्ही होतो आम्हाला म्हटलं माझ्या बाबा आम्ही त्याला म्हणलो बाबा तुमच्या पाहुण्याच्या भांडणात काय आम्ही बरोबर आहे. लागलं होतं बिचाऱ्याला लय काळ निळ झालं पार पाटान दाखवली तर गावात सगळी सारखीच हो, पण काय रे माहिती का, तुम्ही जर कारवाई केली तर त्याला जामिनाला सुद्धा आम्ही येणार नाही. एक काम करा, रामभाऊच्या घरी जाऊया पण एक सिरियलला टाकूया आपण ते. चालतंय. चल. पहिल्यांदा डॉक्टर रिपोर्ट काय आलं, डॉक्टर काय म्हणलं मला सांग. ह्यांना काय विचारता का मिनगाना स्वतः घेऊन गेलो डॉक्टरांच्या तिथं. अरे शाने सुस्त कुणीतरी जायचं राव. रामावा असल्या उंडक्याच्या जीवा पाठवलं आणला डॉक्टर बरं का एक नंबरला बरं या अध्यक्ष तिथं गेलं तिथं सोडून आलं. का ना मग सासर घरी आलं होतं जायला नकोय, मग ही सासर का तुमचा? अरे हात पण बोजा झेपतोय का लागा तिथं तो काय लागलं बरकड्या. अरे डॉक्टर काय म्हणले सुभाषराव सांग. डॉक्टर म्हणले असं इथून पुढे पोळ्यावर मटण खाऊ नका अजिबात, तुमची चूक होती मटण दिले. मी लय घाबरलो होतो काव पाटील. मी सगळ्या वकालीत हिंडलो राव सुभाषराव. कुठल्याच वकालीत वायाला सरपंच जिथं जाय तिथं वने म्हणायचे बाळासाहेब. कशाला सरपंच म्हणलं नाही येतात का नाही माघारी. म्हणलं ताई मित्राव किती बोजा टाकायचा. अहो असं कसं बोलताय सुभाषराव. बाळासाहेबाचा काळीज म्हणजे अण्णा आहे. मला अण्णाशिवाय करमत नाही. नाही का अजिबात करमत आहे. अहो जिगर दोस्त आहे. इतकी तुला काय झाली आनंदला जाळा निघालाय पण. नाही रे घाबरलेलं होतं पायाखाली माणूस डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलं माझं रडून रडून. दुपारी रडू नका अण्णा, तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे. कुठे जेवायला खायला जायचा पण चावून खात जा. बघितलं का अजून तरी तोंड बंद आहे का? शिर्डी सारखं मुगू मुगू खातायच की. रामभाऊ आमचं सासर एक नंबर. 2-2 दिवस बाळासाहेब जेवत नाही तिथं आल्यावर. अहो ती परवडलं. आमच्या अन्नाची असं अडचण झाली. अन्नाला लय खाल्लं तरी त्रास होतोय आणि नाही खाल्लं तरी त्रास होतोय. अरे नका तुम्ही अन्नाची काळजी घ्याय कमी पडताय राव. मला सांगा सुभाषराव 1 तारीख आली की अख्खं घरदार त्या अन्नाच्या पिशीलवर जगतय. अण्णा 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 आणि 20 तारीख आली पिशील संपली की अन्नाला हिडीस पिडीस करते ती. कुठं खर्च लागला. मला काय म्हणायचंय ह्या जित्राबापेक्षा डोक्यावर पडलेला ही सुभाषरावचा सासरा बरा. डोक्यावर पडल्या तोय काय ते असलं बेडकासारखं फुगल्यापेक्षा ते येड बरं ना. आमच्या सासऱ्याचं उन्हा धुणं काढायचं नाही. जीवना मरणाच्या दारात मग आमचं सासरं पडलं तुम्हाला लाजा ना जोड. बाळ्या काय म्हणलं काय म्हणलं अण्णाला तू? अरे अण्णाचा लय माझ्या शिवाय अण्णा माझ्याशिवाय कोण आहे अण्णाला. अण्णाशिवाय मला पहिला आम्ही काजू बदमाशिवाय खात नव्हतो. अन्न आल्यापासून बटराव आलो. पेन्शन संपली ना अन्नाची. बाळ्या अरे पेन्शन येते 30,000 अन्न खाते 90,000चं 60,000 अतिरिक्त बोजा माझ्या घरावर. हे कुणाला दिसतंय का? ही खरं आहे सुभाषराव. बघा योगायोगाने मगाशीच माझा गृहमंत्र्यांचा फोन झाला आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं असेल डिपार्टमेंट डायरेक्ट रामभाऊच्या घरी येतंय. काय बाबा माझं तर वट काय कळानाच मला. या साहेब या. डिपार्टमेंट आले तुम्हाला भेटायला. बाळो साहेब मारून सोडून कसे निवांत बसले हे लोक. मारून पाहुणा रावळ कशाला माराय बोलवतात घरी? नाही त्यांची तब्येत बरोबर नाही. त्यांना कशाला मारतोय? अहो मटण आणि पोळ्या मिक्स करून त्यांना त्या मुतारा. माझ्या घरी चाल मला काम शिर्डीला काय नाही माझ्या. माझ्या शिर्डीला काय नाही. बसा खाली. अरे अण्णा आजारीत म्हणून भेटायला आल्यात बाळ्या. मला गडबड आहे. आधी बसा. नाही साहेब थोडा शक्तपणा आलाय नका काळजी करू. अहो अण्णा तुमचं नाही तुमच्या जावयानी हे तंटामुक्ती अध्यक्ष गावात तुम्हाला तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवडून दिले. तुम्ही पाटील सरकारी पद आणि तुम्ही बोळा बाबडा माणूस पैलवान. माझा काय संबंध आहे? या डायल 112 कॉल आला होता पुण्यावरून. तो कॉल आम्हाला येतो. कोणी केला पण मी नाही केला. मी नाही केला. शशी राऊत कोण आहे? तक्रार केली होती. आता त्याचं लोकेशन पण सापडा नाही. त्यांनी तक्रार केली होती की तुम्ही चौघांनी हाणमार केली त्याला म्हणून. त्यांनी हाणमार केली आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला कंटाळून तुमच्या जाचाला कंटाळून जीव देतोय म्हणला. त्याच्या जीवाचं जर काही झालं किंवा त्याने जर आत्महत्या केली तुम्ही सगळे आरोपी असणार आहेत बरं का? आम्ही नाही केली. तुम्ही बसा इथं का
बसायचा. ऐका ना साहेब, त्यांनी खोटी तक्रार दिली बरं का? काय खोटी खरी हे सगळं शहानिशानंतर ऐका साहेब, तो माणूस सापडला पाहिजे. ऐका साहेब, ह्या दोघांनी एक एक चापटी लावल्या. आपला काय संबंध आहे? सकाळी मारलं की तुम्ही दोघांनी? नाही नाही, मी त्याच्या गालाला कचरा लावला होता, मी रुमाला नाही पुसत होतो. समोर मारलाय त्याला. पाटील, मी ना अध्यक्ष होतो तेव्हा. पाटील, चष्मा नंबर वाढला का? बसा. माझ्यावर कशा ढकलताय? पाटील आपापसात काय वाद झाला तुला काय माहित नसतं. का तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतो, ते पोरग दिसाड येत आणि म्हणते पोरगी बघायचा, त्याला फक्त मला बाबा मला तेवढीच काम आहेत का? पोरगी बघणं ते नंतर, त्याची तक्रार आहे. जर त्यांनी आत्महत्या केली तर तुम्ही सगळे आरोपीत बरं का त्याच्यामध्ये. त्याला आम्हाला सगळ्यांनी आणि शोधायचं. पाटील, सरकारी पद आहे तुमच्याकडं. पण साहेब ती पोरग जित आहे ना, ते तर बघायचं ना. आता टाकलाय त्याचा लोकेशन साहेब मुगी सुद्धा मारलं नाही आजपर्यंत. एक विनंती, तुम्ही पोलीस स्टेशनला जा, आम्ही बघतो गाव गाड्यात शोधतो आम्ही सगळे. पोलीस स्टेशनला नाही, आता तो डायरेक्ट 112 जो कॉल आलाय त्याची पूर्तता केल्याशिवाय आम्हाला जाता येत नाही. ऐका साहेब, ते हिथंच कुठे आहे का? आधी सगळीकडे शोधू. सगळ्यात महत्वाचं त्याला शोधणं महत्वाचं आहे. बाळासाहेब, सापडला पाहिजे बरं का पाटील तो. नाही, आम्ही गाव शिवार बघतो, अध्यक्ष मी बघतो, रामभाऊ बघते, आम्ही सगळे गाव तक्रार आहे. कारण ती मुंबईला पहिल्यांदा तक्रार जाते आणि नंतर पुण्याला येते. माझा तर काही विषय नाही, मी दवाखान्यात ऍडमिट होतो. तुम्ही तुम्हाला बरं नाही? मी साहेब ऍडमिट होतो, अशक्तपणा आलाय मला. कशाचा? सुभाषराव म्हणत होते या घराच्या नका नादी लागू राव, ही जाईल तिथं अडचणीत. अरे माझ्या परस्पर पाहुण्याला रानात निघून तर नाही आणला तुम्ही. तुमची कशी काय नाव आली? तुम्ही चापटले त्याला सकाळी दोघांनी. नाही नाही, त्याच्या गालाला असं खराब लागलं होतं, मी असं करत होतो सुभाषराव. ते नेमकं भाऊ तो रस्ते का मला सस्ती मी त्याने तुम्हाला कपडे काय आणली, त्याला घरी कसं बोलण्यात अर्थ नाही. पहिल्यांदा आपण शिशीला शोधू. तुम्ही चुलते पुतणे ती शिशी, तुमचं घर म्हणजे काय पागल खाना आहे. अध्यक्षाला पाठाला फाशीला घालणार तुम्ही. बघितलं का आता कसं बोलणं या? खरं बोलतो मी, कसं झोंबलं बरं का पाटील? सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. शशीला बघू, शेशी दाखव मला, शेशी दाखव. पाटील, चला मी हुडकून दाखवतो. शेशीने तुमचं नाव घेतलं, यांनी नाही बरं का? आरोपी तुम्ही बी होता, सरकारी माणूस आहे तुम्ही. अध्यक्ष, तंटे मिटवायसाठी तुम्ही, वाढवायला नाही. चला पहिलं शोधू लागा. अरे जाकी बघा, मला सासऱ्यापाशी बसलं पाहिजे माझ्या. अण्णा बस झोपा, मी काळजी घेतो तुमची. अण्णा अण्णा तुम्ही काळजी काळजी घ्यायला आहे बाकीचे. पुढा तुम्ही चला, हुडका द्याला कुठे गेलाय ते बघा. माझ्या शिर्डी काय तुमचं ते माणूस मेले गरीब आहे, माझी साखर वाढते साहेब. मेला का जिवंत ती बघा. तुम्ही असं पळवू नका, तुम्ही चला राव, ती बघा हुडका कुठे. गरीब आहे हो साहेब. तुमची शेड मी नंतर बघू. पहिले या माणसाला हुडका पहिला. चला हो गरीबाला 112चा कॉल आहे, हुडका त्याला. अध्यक्ष, जाताल का आता रामभाऊच्या दारामध्ये? तुम्ही कशाला मागणं आलता मग? तुमच्या नादाने गेलो, रामभाऊ नाही ह्या बोटावरचा थुका त्या बोटावर करतो, भोगाचा कर्माची पळ. बरमोड आणि टी शर्ट आणला की हुरळून गेला रामभाऊ. मी त्याला शशाला येऊन द्यायचं नाही आता कशाचं दिसू द्यावं? शशी अरे कुठं केली बाबा काशी तू? अध्यक्ष लय डोक्याला ताप झाला. इंटरनॅशनल पुढारी शशी दिसला काय बाळा? त्याचं काय झालं ना, गर्दारात तुमचं. आमच्या डोक्याला ताप झालाय राव सर नुसतं. का भाऊ काय झालं? अरे शशी दिसला का? कुठला शशी? काय लगा बावड्या, तुझ्या सासरवाडीला दिसाड जाता की जेवायला आमचा पाहुणा? तुमचा पाहुणा शशी होय, ती बसलेला नदीवर रडत. आता कुठं बसलाय? तिकडं नदीव साहेब, नदीकडे असेल. चला 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 पहिलं. पण मला काय म्हणायचं साहेब, त्याने तुम्हाला कसं काय फोन करून त्रास दिला? 112ला फोन केल्यावर पहिला पोलिसालाच फोन येतो. अमुक ठिकाणी अमुक अमुक घटना घडली. बरं ऐका की, मी हुडकून देतो त्या पोराला. मला लगविले लागले, माझ्या पोटावर ताण आलाय, मला लगीव करू द्या की सर. मी मरेल ओ मरेल. लगवी करायचं नाही, तुम्ही तिकडे बघा की, मला लाज वाटते. या कुठं कुठं मी शशाला हुडकाय चाललो. इकडे इकडे इकडे. साहेब मी जाऊ का? 1 तास झालं त्याच्यामुळे सोडला नाही. बाथरूम त्याला तुझं जाऊन नाही दिला. चला आपलं कंट्रोल आहे साहेब. हा चला पुढे बघू कंट्रोल तुमचा.
काय सांगायचं शशी माझ्या हाताला धरा. हे वय अध्यक्ष त्याला मारलं नसतं तुम्ही तर कशाला एवढं झालं असतं रे? आम्ही मारलं वय. मग कोणी मारलं वय? अरे तुमच्या चुलत्या पुलत्याने आम्हाला सळू की पळू केला अध्यक्ष पोली पाटलाला. त्याला लाताबुक्याने मारलं का तुम्ही? कशाला पाहुण्या रवळ्याला घरला बोलवून घेता रे बिनबुडाची मडकी. आमचा पाहुणा आमचा आम्ही बघितलं असतं ना ते म्हणतात ना खऱ्याचं खोटं लबाडचं तोंड मोठं एवढं मारलं वय आमच्या पाहुण्याला तुम्ही दोघांनी मिळून. कोणी मारले? मग कोणी मारलंय दोघांनी? खाली पाडून लाताबुक्याने मारत होता की तुम्ही? आम्ही त्याला गोंजरत होतो प्रेमाने समजून सांगत होतो. तुम्ही कशाला मध्ये पाडला दोघं? आम्ही मारलं मी. फक्त माझ्या भावाला काय होऊ द्याच बघतो तुमच्या दोघांकडे. उद्या पोलीस स्टेशनला ह्योच जबाब देणार की तुम्ही दोघांचा जीव घेतलाय म्हणून लय मारलंय तुम्ही दोघांनी त्याला. अडला का अण्णा चुलता पुतण्या दोघ जण त्याला मारताय रे. आम्ही सोडवलं नसतं तिथंच मेलं असतं ते. आमच्या समोर रामभाऊनी त्याला कानफडीत मारली भरवून. आणि ह्यानी काय केलं? ह्यानी काय केलं? काय केलं? मी त्याला गोंजरत होतो असं तसं करून. गोंजरत होता बरं? माझा भाऊ कुठे गेला असेल? आता बरं भाऊकडे गेला असेल. बघतो की तुमच्याकडे पागळपणा मला माहिती. पागळपणा लबाडांनो किती वेळा सांगितलं भाऊला ह्यांची संगत सोडा म्हणून. त्याच्याकडे पैसा होता तेव्हा त्याची अंडी मटण खाल्ली आणि आता वर त्याला मारताय. पुन्हा का? आमचा पैसा नाही का? आम्ही भिकारी का? भिकारी का? आता सुकड बॉम्ब लावाला की तुम्ही? तुम्ही नका अध्यक्ष बर का तुम्ही नका सांगू. तुम्ही तर किती आतल्या गाठीच आहे ना सगळं मला माहिती. एवढ्या प्रेमाचं असतं तर शशाला कधी हुडकतो की नाही गावलं तुमच्याकडे बघतो. करतोय अण्णाची सगळी पेन्शन वरवरून खाल्ली की मिलिटरी मधली. बघितलं का चोराच्या उलट्या बोंबा कशा आहेत त्या. शशी शशी साहेब विनंती लय लबाड पाहून आमचं विटे सामाल कशाला धरता राव. अहो माझी बायको घरात घ्यायची नाही शिर्डीला खाया नाही मी बोंबलत असेल शिर्डी. आणि मी अक्षरशः मी पाया पडतो. मी सोमवारी सकाळ सकाळ बारामतीत जातो 500चा टॅम्प आणतो आणि ह्याचं लिहून घेतो. आजपासून तो माझा मित्र नाही म्हणजे नाही टॅम्पवर लिहून देतो. जाईल तेव्हा अडचणीत आलं कुत्र्या. आणि मला नव्या अडचणीत आलं पाहुण्याने. अरे मग तो मारलं का? साहेब मला सांगा एखाद्या माणसानी सामान्य माणसानी एखाद्या मंत्र्याची तक्रार केली त्यांनी मला हाणलं मारलं मग तिकडे जाणार का साहेब तुम्ही? तुम्ही लय मोठे मंत्री नाही लागून गेले गाव पुढारी आहेत परंतु त्यांनी तुमची नावं घेतल्यात आणि धडधडीत बाकीचे सांगतायत सरपंच ते पण. बघितलं तरी पोटात कळी ती माझ्या. काय झालं? भाऊ साहेब माझी कळकळीची विनंती. माझ्या शशीबाईला काय बी करू शोधा ह्यात माझा भाऊचा काय चूक नाही बर का. हे सगळं साहेब ह्या बाळकाकानी आणि त्या अध्यक्षांनी पाटलांनी प्लॅन केला. आमच्या घरी आली पोरग साहेब घाबरलं होतं म्हणत मला नका मारू पण ही लोक हैवान तुटून पडली साहेब. बोलू द्या मला बोलू. बारकी पोरं खरी बोलतात तुमच्यापेक्षा बारीक अडचण निर्माण होईल असं काय नाही भाऊ. आपल्याला दोघाला काहीच अडचण निर्माण नाही. मला बोलू द्या भाऊ. बोलू द्या. काय खोटं सांगतोय? सांगतोय ते खरं सांग. साहेब कधी कधी असं होतं तोंड बोलताना अंग मार खात. भाऊ मला बोलू द्या. साहेब साहेब अहो ह्या अध्यक्षावर विश्वास ठेवा अजिबात ठेवू नका. ह्या माणसाने 4 लग्न केल्या ती. माणूस 100 लग्न करू दे. 100 आलं म्हणजे आपल्याला फासाला द्यायला बघते ती. उपरच्या कर्ज कायद्याचा आहे रे तो. तुला मी थोबड काय रे आज मला थोबरलं. अहो आमचं अन्न वाचत होतं तर ह्या बाळकानं अशी फाईट मारली. आमच्या अन्नाचं पोट त्याच्यामुळे दुखत होतं. कोणाच्या पोटचं मला सगळं माहिती की अजून खरं सांगू का? पागलपणा बंद कर. तुम्ही तर बोलूच नका. 1 तास झाला आपण शोधतोय पण माहिती आहे ना त्या झाडीत आपल्याला बिहाय मंदिराच्या परिसरात एकदा बघावं लागेल. तिथं जर सापडला तर ठीक आहे. नाहीतर मग पुढची काय सापडला तर तुम्ही सगळे गुन्हेगार बरं का. नाही मला खलास करा येतात पण माझे शशीन आपली विनाकारण नाव घेतात. मी काय म्हणतो साहेब तुम्ही सगळे इथं रेस्ट करा. मी माझं शास्त्रीय डोकं लढवतो. 1 तासात होडकून आणतो. रामभाऊ बिहाय मंदिर परिसरातल्या झाडीत बघूया. चला आमच्या बरं चला. साहेब साहेब तुम्ही आता नाही का म्हणला लहान मुलगा आहे म्हणून. मेंबरच्या सरपंचाच्या नादी लागून केला 112ला फोन. पण आता कुठूनच वाढलाय इकडे येऊन पण बसलोय. कोण हुडाकताय का नाही?
पडलं बिडलं तर सगळं डिस्कोड व्हायचा, बुलढाणा बी राहायचं आणि सगळंच राहायचं. खाली पण जाऊ वाटना, वर बी वाटना. दाडा करून आलो वर रागाच्या जिठीत, पण आता खाली कसं जायचं? साहेब तुम्हाला काय दया माया आहे का नाही? रागाच्या सारखं बघताय माझ्याकडे तुम्ही. काहीच पडलंय त्याला. शिशो साहेब, हे आमच्या गावातला बुडाबुडी पॉईंट. तो पॉईंट हुडाकला परत दुसरीकडे खडक पॉईंट जाऊ, खडक पॉईंट. रामभाऊ मी काय म्हणतो ते ऐका. ते भिवाई मंदिरातल्या परिसराच्या तिथं ती झाडी आहे ना, तर तिथं एकदा बघू ना. मग तुम्ही बघा की मला शिर्डीला आणून द्या की गावात राव. तुमची शिर्डी राहू द्या, एक काम करा, चला तिकडे जाऊ आपण. चल. माझ्या डोक्याला ताप झाला. आता कुठे आहे? कोण आहे? शशी वर झाडाव कुठे? मी इथं बसलोय. गावराय की आता लाडकी खाली ये बाळा, आम्ही आलोय ना, ये खाली चल. बरं मी जाऊ का घरी मग आता? बा तुमचं काम आहे. खाली ये बाळा, चल आम्ही आलोय ना, ये ये आम्ही आलो. पोलीस कशासाठी? तुझ्यासाठी आले ना. माझा यो. माझा चल. यो बाळा. हा नाच नाही ना. नाही ते अजूनही भेटतय तुम्हाला. बा पोलीस आले, तुला पोलीस आले, काय ये होणार खाली. नाही. ये. चल ये. ये चल. तुम्ही गप्पा तुझ्या खाली खाली ये बाळा. अध्यक्ष तुम्ही तिघ घरी जावा, लांब जाऊ जावा. जा, बरं झालं. ये बाळा खाली ये, काय करत नाही तुला कोणी. ये फौजदार साहेब तुम्ही थांबचाल का? ये तू खाली ये. भया सावकाश उतर बाबा. कुठं होता तू? सकाळपासून किती उडाकला तुला? किती उडाकला? लय उडाकला. अरे शांत बसा रे. ये बाळा ये. धरता का वाईच? हो थांब जरा, थांब. चल ये. ये, मी आहे. धर. मला धर. हा. ये खाली. अरे इतक्यावर जग मारा गेलता, कशाला येत नाही तर सगळ्यांच्या डोक्याला ताप. का करावं खवळू नका की. खाली ये, चल. कुणाचं काका मी मिळूया? बस खाली ये. मला मेहुणीच नाही तर काका कुठनं? बघा बघा माझ्या भाऊचं किती प्रेम आहे त्या माझ्या भाया. चल तिकडे ये. हा काय झालं बाळा? खरं खरं सांगायचं. टेन्शन घेऊ नको, पोलीस तुझ्या मदतीसाठी आले. शशी बाळा सगळं खरं सांग. आमचा काय दोष कोणी आहे, मारलं आमचं काय तुला? चुकतंय एकदम नाही. खरं सांगायचं. कोणी मारलं यातलं तुला बाळा? ऐक की बाळा, खरं खरं सांग. हे बघ, आम्ही तुझी किती मदत करतो, आमची तुला भविष्यात पण किती मदत होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवून साहेबांना खरं खरं सांग बाळा. हो, आणि आगड बागड तर अजिबात साहेबांसमोर काय बोलू नको भया बरं कर, नाहीतर भाऊला लय म्हणतो. सांग शशी बाळा, सांग काय झालं सांग. सांग. कोणी मारलं तुला? मारलं म्हणजे मला पोरगी बघायला जायचं होतं बुलढाण्याला. बर. अचानक अन्नाच्या पोटात दुखायला लागलं. यांनी सगळं लक्ष काढलं लागणावलं आणि ही मध्येच लांबायला लागलं. मला याला लागला राग, ही सारखी लांबावत्यात लागण्याचं. मी राग 112ला फोन केला. माझ्या मनात आलं यांना थोडं तुमच्याकडून दणकं बसवायचं म्हणून मीच केला 112ला फोन. मला माहिती पोलीस स्टेशनला लागतो फोन ती. अरे पण 112 म्हणजे हाय तरी काय नक्की बाबा? लगेच पोलीस तातडीने आलं पळत. ऐका बाळासाहेब, अध्यक्ष पाटील, रामभाऊ, गानातोबी आणि शशी, 112 काय तुम्हाला कुणालाच माहीत नसेल. 112 डायल हा तुमच्या मोबाईलवरून लागणारा फ्री कॉल आहे आणि तो कॉल डायरेक्ट मुंबईच्या कंट्रोलला लागतो. तो कॉल लागल्यावर तुम्हाला 3 सेवा तात्काळ मिळतात: फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस सेवा. त्या ठिकाणी तात्काळ तुमचं ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर आहे किंवा ज्या जवळच्या ठिकाणाला तुम्हाला लवकर मदत पोहोचता येईल त्या ठिकाणी फोन जातो. तसं पोलीस स्टेशनला फोन आला आणि त्यांनी याचा नंबर दिला. ह्याच्या लोकेशनवर आम्ही आलो तर ह्याचा फोन स्विच ऑफ होता, परंतु यांनी तुमची नावं घेतली होती की तुमच्यामुळे जीवाला धोका आहे, तुम्ही मला मारलंय असं यांनी सांगितलं. म्हणजे साहेब तात्काळ सेवा मिळावी म्हणून ही शासनाने 112 टोल फ्री नंबर दिलाय. टोल फ्री नंबर आणि सेवा आहे, एकदम तात्काळ सेवा. पण बऱ्याच वेळा असं होतं की ह्याचा गैरवापर केला जातो. कोणी सासरवाडीतून बायको देत नाही म्हणून फोन करतं, कोण दुकानदार काय देत नाही म्हणून फोन करतं, किंवा कोण कोणाची यशस्वी सारखं जिरवायला फोन करतं. परंतु मित्रा, हा 112 नंबर हा तुमच्या सेवेसाठी आहे. तुम्ही मूर्खासारखी अशी फक्त पोलिसांना पळवायचं किंवा आपल्याला सेवा मिळते म्हणूनसाठी जर 112 जर डायल करत राहिला तर ज्याला खरी मदतीची गरज आहे त्याला मदत पोहोचणार नाही, वंचित राहणार. एकदम बरोबर पाटील. त्यामुळे कृपा करून एक विनंती आहे की अशी खोटे कॉल करू नका. कारण असे खोटे कॉल तू जर परत केला, आत्ताही तुझी चूकच आहे, परंतु परत केला त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. असे गुन्हे शिक्रापूरला आणि जेजुरीला दाखल पण झालेले आहेत. त्यामुळे मूर्खावाने असे परत चुकीचे कॉल करायचे नाहीत. साहेब
माझी एक शंका होती. समजा एखाद्या चुलत्यानेच एखाद्या पुतण्याला मारलं आणि त्याने 112ला कॉल केला तर त्या चुलत्यावर कारवाई होणार का? होणार ना, 100% होणार. पण त्या चुलत्याने त्याला मारलेला असला पाहिजे. हा आणि गणा ती वेळ मी येऊ देणार नाही. गणा तू कशाला खोटं नाटक सांगतो रे? शशी तुला आम्ही मारलं होतं का? पाटला नेन मी हा साहेबांना कुशाला सांगतो. चालू कर आता. आपल्यातल्या आपल्यात मिठू आपण. एक मिनिट, याला आता एक बोला. शशीची पण काही चूक नाही त्यामध्ये. शशीला वाटतं की आम्ही वेळ दिला पाहिजे, शशीला वाटतं आम्ही त्याला मारहाण नाही केली पाहिजे. पण हा शशी आम्हाला जरी काम असली विनाकारण त्रास द्यायला येतो. तुम्ही माझ्यासाठी वेळच देत नाही. आता कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा त्यांनी स्वतः फोन केला तुम्हाला त्रास दिला, ह्याचा त्रास आम्हाला पण झाला. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो साहेब आम्ही त्याला मारलं नाही, ते विनाकारण चुकीचं वागतं. अहो मुलगी कुणीतरी देण्यासाठी आपण कर्तृत्ववान असावं लागतं. गुटसूट मला मुलगीच बघत नाही, तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. माझ्या बायकोच्या मावस बहिणीचं पोरग ही इतकं लांबचं नातं असताना आम्ही जवळचं धरतो माणुसकीच्या नात्याने. आमच्याच माणसाला अडचणीत आणतो. वर तुम्ही आता जे म्हणता ना कर्तृत्ववान, ही तरुण पिढी कर्तृत्ववान आहे, पण त्यांनी तसं केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये तेवढी जिद्द आहे. फक्त त्याच्या डोक्यामध्ये एकच जर काही भिनत राहिलं तर त्या दिशेला ते भरकडत जातात. म्हणजे ह्या 112ची खरं तर खऱ्या अर्थानं गरज आहे, पण गरज नसताना विनाकारण पोलीस प्रशासनाला असं त्रास देणं खूप चुकीचं आहे. आपण गावातली कुठली बी घटना जर झाली घरगुती किंवा भांडाची तंट्याची तर अगोदर पोलीस पाटलाला कल्पना द्यावी, तंटामुक्ती अध्यक्षाला कल्पना द्यावी आणि नंतर मग पोलीस स्टेशन गाठला. तुम्ही डायरेक्ट नंबर फिरवता. आजपर्यंत बाळासाहेबांनी नवरा बायकोची भांडणं झाली, गावात एवढा त्रास झाला, पोलीस स्टेशनला कधी फोन केला? पोलीस बघितलं की अंगाव काटा येतो माझ्या. आता काय करा, माझी शेरड उपाशी तर माझं मला ऐका ठीक आहे, जाऊ दे त्याला साहेब, काय हरकत नाही साहेब. फक्त एक लक्षात ठेवा, तुमचे पाहुणे रावळे असतील, मित्रमंडळी असतील किंवा गावामध्ये ज्यावेळी तुमचे सामाजिक कार्यक्रम होता त्या ठिकाणी तुम्ही 112 डायल बद्दल अवश्य सांगा की ज्या ठिकाणी तात्काळ मदत गरजेची आहे आणि तात्काळ मदत मिळाली पाहिजे. याच वेळेस फोन करा साहेब. या शशीमुळे तुमच्या पोलीस प्रशासनाला त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल गावाच्या वतीने त्याने आता परत फोन कर 112ला. पाटील 112 डायलला परत फोन कर आणि सांग की माझ्याकडून चुकून झालं आणि परत ही चूक घडून देऊ नको. चला बरोबर साहेब, लागलीच घेऊन जा त्याला तडकावा नीट सांगा. अंधार होईल, करायची नाही. अरे नंतर बघू बुलढाण्याचं. आता घरी गेलो बघू बुलढाण्यात. जेवाय घालायचं घरी गेलो. चल बाळा. We'll be right back.